मित्रो, मी बाबाराव मुसळे, कवी, कथा, कादंबरीकार. माझ्या लहानपणीच्या आठवणी सांगण्यासाठी मी आपल्याला माझ्या गावाकडे घेऊन जात आहे. आजचा 25वा भाग. कालच्या 24व्या भागात दोन गोष्टी जरा चुकीच्या किंवा अर्धवट अशा आलेल्या आहेत. त्या स्पष्ट करतो आधी. माझ्या आत्तापर्यंतच्या साहित्यात 3600 म्हणी मी वापरल्या असं मी बोलले गेलो. वास्तविक तो आकडा 360 असा होता. ही एक चूक. आणि अगदी शेवटच्या वाक्यात वऱ्हाड आणि कऱ्हाड असं झालेलं होतं. तिथं वऱ्हाड आणि सोन्याची कऱ्हाड असं पाहिजेत. तर मित्रहो, मी वऱ्हाडी बोलीत लिहिणारा एक लेखक आहे. म्हणजे वऱ्हाडी बोलीतच मी का लिहायला लागलो याच्या मागं काही कारणं आहेत. आणि ती कारणं जर तपासत गेलो तर मला माझ्या बालपणापर्यंत जावं लागते. म्हणून मी माझ्यावर बोलीचा प्रभाव कसा कसा पडत गेला, कोण्या कोण्या कारणांनी पडत गेला, ते मी तुम्हाला आज मुद्दाम सांगणार आहे. लेखक होण्यासाठी एक अट असते. ती म्हणजे लेखकाचे डोळे आणि कान सताड उघडे पाहिजेत. याचा अर्थ असा की त्याला डोळ्यानं जे जे दिसेल, चांगलं वांगलं जसं असेल तसं, ते त्यानं पाहिलंच पाहिजेत. आणि कानांनी जे जे ऐकायला येईल तेही सर्व त्यानं ऐकलं पाहिजेत. पण जे ऐकलं, जे पाहिलं, ते इकडून वारा आला आणि तिकडून गेलं असं न झालं पाहिजे. त्याच्या अंतर्मनामध्ये ह्या गोष्टी त्यानं जपून ठेवल्या पाहिजेत. म्हणजे मग लेखन करताना त्या गोष्टींचा वापर त्याला निश्चितपणे करता येतो. आता या पाहण्या आणि ऐकण्यातून काय पाहतो आपण? आपल्या अवतीभोवतीची माणसं पाहतो, निसर्ग पाहतो. मानस अभ्यासनं म्हणजे ती जवळून पाहणं, त्यांच्या अंतरंगात शिरून पाहणं. नाहीत मग एरवी तसे आपण माणसं पाहताही असतो, पाहिले, विसरले वगैरे. पण आम्ही लोक विसरत नाहीत. एखादा माणूस जेव्हा समोर येतो त्यावेळेस त्याचं वैशिष्ट्य काय आहे हे आमच्या कायम स्मरणात राहत असते. आणि अशी माणसं मी लहानपणापासून पाहत गेलो, ऐकत गेलो. त्यामुळे ती माणसं मला माझ्या साहित्यामध्ये, कथा कादंबऱ्यांमध्ये वापरता आली. अजून कितीतरी माणसं आहेत माझ्याकडे की ती अशी हात जोडून उभे आहेत की अहो आम्ही राहिलो ना, आम्हाला वापरा ना. कधी वापरता? तुमचं वय व्हायला राजे हो. इलाज नाही त्याला. जशी जशी वेळ येईल तसा तसा त्यांचा वापर निश्चित केला जाईल. ठीक आहे. तर मी सुरुवात माझ्या बालपणापासून करतो. बोबडं बोलायला लागलो. काय काय शब्द असतील ते उच्चारत होतो. बाहेर खेळायला गेलो. अनेकांकडून वेगवेगळे शब्द शिकत गेलो, जे घरात कधी ऐकायला नव्हते भेटत. समजा भांडण करताना ज्या शिव्या दिल्या जायच्या, त्याही या शिव्यांचा शेवट मी या लेखाच्या शेवटी करणार आहे, या शिव्यावर शेवट करणार आहे. म्हणून इथं काही बोलत नाही जास्त.
पण याच्याही पेक्षा जास्त खोलवर परिणाम झाला तो जात्यावरच्या गाण्याचा. मी मागे एकदा म्हटलं होतं की दळण पहाट ही आपल्या इकडे ठरलेली असायची. बायका दररोज उठायच्या, दळायला लागायच्या. आमची माय दळायला उठायची आणि ती उठली की मी तिच्यासोबत उठायचो. मी कसं आहे की आमचा लहान भाऊ जो होता तो त्यावेळेस आजारीच असायचा. त्याच्यामुळे मग दोघा भावामध्ये मी लहान, म्हणून थोडासा मग लाडका. मग मी झोपायचो नाही तसा. मग ती तिच्या जे मांडी घालून बायका बसत असतात दळायला, म्हणजे एक मांडी एका पायाची मांडी घालायची आणि एक पाय लांबी, तर उजव्या पायाची मांडी असते सर, आणि त्या मांडीवर मी डोकं टेकवायचो आणि झोपायचो. पण झोप नव्हती येत. माईची जात्यावरची गाणी ऐकायचो. काय सुरेल आवाज असायचा बायकांचा. अरे अरे, पहिली ओवी ती म्हणायची काय, दळण दळते हात जोडते सुरव्याले, औख मांगते भावाले. आहे. आणि मग त्या गाण्यातून, त्या ओव्यातून ती सगळी नाती गोती, राग लोभ वगैरे वगैरे ज्या काही भावना असतील त्या व्यक्त करत जायची. त्यातली एक माझ्या स्मरणात राहिलेली, म्हणजे अशा अनेक आहेत स्मरणात राहिलेल्या, पण त्यातली एक स्मरणात राहिलेली आणखी एक ओवी. अंगणी खेळतो कोणाचा देख्या माल, अंगात झगाल आलं. काय वर्णन. 3 चरणात किती सुंदर वर्णन आहे त्या मुलीचं. मुलीच्या शरीराबद्दल काही नाही म्हटलेलं, देखे हा शब्द वापरला. म्हणजे देखना, माल. माल आपण जरा वेगळ्या अर्थानं वापरतो, आपण जरा शहाणे असतो त्यावेळेस, पण त्या एवढीशा मुलीला माल म्हटलेलं आहे. तर ही गाणी दररोजची असायची, ही ऐकायची आणि ऐकताना ती मनात उतरायची. आणखी मोठा झालो, पोरीसोबत खेळायला लागलो. त्यावेळेसचं खेळणं असं मिक्स असायचं. पोरं खेळपाणी असं काहीतरी चालायचं. किंवा मग पोरी कुठं खेळायला तर आपण तिथं जाऊन उभं राहायला हरकत नसायची. फुगड्या खेळायच्या पोरी संध्याकाळच्या वेळी. दोघे एकमेकाच्या हातात देऊन फिरत फिरत फुगडीचं गाणं म्हणायचं. आणि मग ते गाणं संपलं की री 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 सय्याफू असं म्हणत त्या गोल 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 फिरायच्या. काय गाणी होती. वाकडी तिकडी बाबूल तिच्यावर बसला हल्ला, मारला टोला, बारशीच्या वाटण गुंगत गेला, अरे गावचा परे गावचा, बहिणीचा नवरा ठेसांचा, री 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 सय्याफू, री 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 सय्याफू. वा. भुलाबाईची गाणी तर आजही विसरू शकत नाही. मला अनेक गाणी स्मरणात आहेत. आता हे सगळं लोप पावलेलं आहे. तुमचं दुर्दैव की यातलं काहीही तुमच्या वाट्याला येत नाही. भुलाबाईची गाणी तरी कधी कधी ऐकायला भेटत असतील. आपे तापे दूध तापे त्यावर पिवळी साय, लेकी भुलाबाई साखळ्यांचा जोड, कशी लेऊ दादा घरी नंदा जावा, नंदचा बैल डुल्लत येईल, सोन्याचं कारल झल्लत जाईल. निस्ता असा यमकांचा मारा नाही याच्यात. याच्यात एक त्या बहिणीची अवस्था सांगितलेली आहे की जिच्यासाठी भावानं दागिने आणलेले आहेत. एक दागिना आणलेला आहे, पायातल्या चैन आणलेलं आहे, पण ती म्हणते मी घालू शकत नाही दादा, माझी नणंद फार खवूट आहे, ती मला बोलल. पण ती जेव्हा येईल, तिचा बैल डोलत येईल आणि सोन्याचं कारलं झेलत माझ्या घरून, माझ्या सासरून घेऊन जाईल, पण मला तोंडातून शब्दही बोलता येणार नाही. जगण्यातले जे ताण आहेत लहानपणीच्या मुलींच्या गाण्यामधून अशा प्रकारे त्यांच्यापर्यंत पोचलेली असायची. आणि त्यामुळे ह्या मुली पुढं जगताना
हे सारे ताण सहन करत फार क्वचित आत्महत्या करायच्या मुली. अलीकडे तर आता थोडंसं सासू बोलली, थोडंसं नवरा काही म्हणाला की लगेच. पहिलं नव्हतं असं. आता काही लोककथा, लोकगीतं ह्यांचाही भडीमार कानावर होत असे. म्हणजे जसं वय वाढलं तसं. जसं मी त्या दिवशी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी शिरवाळ त्याबद्दल म्हटलं होतं. अशा प्रकारचे गाणे लग्नाच्या वेळेस बायका हमखास म्हणायच्या. आणि त्या गाण्यातून थट्टासुद्धा असायची. बायका पुरुषांच्या थट्टा करायच्या, पुरुष बायकांच्या सुद्धा थट्टा करायचे गाण्यातून. एक भाऊजई आपल्या नणंदेला म्हणते, मिया म्हणलं वहिंस, वहिंस म्हणजे वंश, तुम्हाले करीन पोळ्या, पण गुळात पडल्या आळ्या, काय करू वहिंस. अशी गाणं एकामागून एक काळावर येत गेली. अनेक गाण्यांचा वापर किंवा त्या मुलींच्या फुगड्यांचा वापर, त्यांच्या हुलाईच्या गाण्याचा वापर मी माझ्या साहित्यामध्ये केलेला आहे मित्र. कळायला लागलं तेव्हापासूनच एक गोष्ट कानावर नेहमी आदळायची, ती म्हणजे लोकम्हणी. आपल्याकडे बायका जेव्हा बोलतात त्यावेळेस त्यांच्या बोलण्यामध्ये म्हणीचाच जास्तीत जास्त वापर. आता नाही बरं का, आता तुमच्या बायकांना म्हणी येत नसतील. आमच्या पारडी टकमोरला एक म्हातारी होती. ती एका वाक्या परत एक म्हण म्हणायची आणि नवीन म्हण. आमच्या दारात यायची नेहमी. गरीब होती, भाकर तुकडा मिळाला तेवढ्यावर समाधान म्हणायची. मी ऐकायचो तिच्या बोलण्यातून. प्रतिक्रिया तिची असायची ती म्हणीमधूनच. एक दिवस मला राहवलं नाही, म्हटलं मावशी, तुमच्याजवळ इतक्या म्हणी आहेत, तुम्ही त्यातल्या मला काही लिहून द्या ना. त्याच काळात मी डॉक्टर विठ्ठल वाघ यांच्यासाठी, त्यांनी म्हणीवर PhD मिळवलेली आहे, वऱ्हाडी म्हणीवर. जवळपास 1300 म्हणी शाळेतल्या मुलींकडून जमा करून त्यांना दिल्या होत्या. आणि मला लेखनासाठी सुद्धा ह्या बळ पुरवत होते ना. अनेक कथा मी त्या म्हणींवर लिहिलेल्या आहेत आधारित. काय म्हटली म्हातारी, मी नाही देत. काज न नफा आणि माकड गाली खेपा. मी म्हटलं आजी आता देऊ नका, आता तुम्ही तुमच्या संग हे घेऊन जा, जळू द्या सगळं, पण तुम्ही ही जी बोलण्यातून म्हण दिली ना, ती माझ्या शेवटपर्यंत आठवणीत राहील. काय सांगतात या म्हणी? आपण कसं राहतो, कसं वागतो, कसं बोलतो, आपले सण उत्सव, शेती भाती, बैल खटे, चाली रीती, सारं याच्यामध्ये आलेलं आहे. वऱ्हाडच्या बायकाबद्दल एक अतिशय चांगली म्हण आहे माझ्याजवळ. थोडंसं वऱ्हाड म्हटलं की थोडंसं आपण मालेगाव बिलेगाव असे इकडे जाऊन मंगरुळपीर वगैरेच्या भागात जाऊ. आपल्या गावातल्यापेक्षा थोडंसं नीटनेटकं राहणाऱ्या मुली आहेत तिकडच्या. मराठवाड्यात नाही, मराठवाड्यात सगळंच बघणं ऐसपैस असते, अतिशय साधं असते. आपल्याकडची माणसं मात्र मोठी छाकटी असतात, बोलण्यातही वागण्यातही. पुरुष मंडळी निळीचे कपडे घालून त्यावेळेस गावाला जात. एरवी निळीचेच कपडे असायचे आणि बोलण्यात पटाईत.
एक पवळीचे दगड नावाची मी कथा लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये मराठवाडा आणि आपलं वऱ्हाड यातल्या माणसांची तुलना केलेली आहे. त्याच्यामध्ये एक संवाद टाकला मी की बुवा वऱ्हाडचा कोणी पाहुणा तिकडे गेला आणि त्या पाहुण्याला दुरून येताना पाहून तिथं चौरस्त्यावर बसलेले माणसं एकमेकाला म्हणतात की ते पहा वऱ्हाडचे रावसाहेब आले, जातानीचा खर्च्या त्याच्या खिशात असल का नाही देव जाणे. म्हणजे नुसते छापे मला म्हणा बाजीराव, घरात नाही दाना बाजीराव म्हणा, असं पाहिलं स्वाभाविक होतं. या वऱ्हाडच्या पोरी ज्या असतात ना, मराठवाड्यातली माणसं आपल्याकडे पोरी देतात, पण एकाएकी वऱ्हाडातली पोरगी करत नाहीत. याचं कारण आहे की ते त्यांचा समज आहे की ह्या पोरी फार लवकर घर फोडतात. साहजिक आहे, अनुभव असेल त्यांचा. पण हेही आपल्याला पाहायला मिळते. जर आपल्या गावामध्ये आपण जर 4 घरं पाहिली तर काही घरं अशी आहेत की मराठवाड्यातच मुली दिलेल्या आहेत आणि मराठवाड्यातल्याच मुली केलेल्या आहेत. काही घरं अशीही दिसतात की वऱ्हाडातच मुली दिलेल्या आहेत आणि वऱ्हाडातल्याच मुली केलेल्या आहेत. आणि काही आमच्या घरासारखी घरं अशी आहेत की मराठवाड्यातही संबंध आहे आणि वऱ्हाडातही संबंध आहे. तर वऱ्हाडच्या या टापटिपीनं राहिलेल्या तरुणीबद्दल एका ओवीत काय म्हटलेलं आहे? वऱ्हाडची नार मोठी चांगट ग. हा पुन्हा आहे. वऱ्हाडची नार मोठी चांगट ग, खाली नेसन वरी बोंबुट ग. माहिती लुगडं कशा पद्धतीचं नेसते, किती चोपून चापून निसते, हे याच्यामध्ये सांगितलेलं. माणसं पहिली गावाला जायची, वाहनं नव्हती आणि पावसाळ्यात तर काहीच शक्य नसायचं. जर समजा पावसाळ्यात एखादी जवळची नातेवाईक असणारी व्यक्ती जर मरण पावली तर तिच्या मौतीला, सावडणाला, दहाव्याला आणि तेरशाला कशाला जाणं होत नसेल. त्याच्यावर एक म्हण आहे, आयजी मेल्या पावसाळ्यात, लडू आलं हिवाळ्यात. म्हणजे नंतर कधीतरी दिवाळीच्या वेळेस भेटायला गेल्यावर मग रडायचं. आणि दिवाळी झाल्यावर माणसंही आपले जे दूरदूरचे नातेवाईक आहेत त्यांच्याकडे जात असत, अगदी गाडी बैलांना जात असत, किंवा मग तसे जरी गेले पायी किंवा जे काय साधनं असतील त्यानं, एकदा गेला की मग तो माणूस लवकर परत यायचा नसेल. त्याच्यावरून एक म्हण तयार झाली की असं कसं माय गावा जाणं, नवं धोतर झालं जुनं. एक म्हण सांगतो आणि नंतर मग पुढे चल. मी वारुळ नावाची कादंबरी लिहिलेली, मोठी कादंबरी आहे. त्या कादंबरीनं मला फार त्रास दिला. लिहिल्यानंतर जवळपास 2 वर्षापर्यंत मी वाचू शकलो नाही. वाचू शकलो म्हणजे पुस्तक वाचू शकलो नाही, वाचतोच का नाही अशी शंका होती. उभं राहिलं तरी चक्कर यायची, असं वाटायचं जातो आपण याच्यात. 2 वर्ष काहीही लिहिलं नाही. या ही कादंबरी मी माझी बायको अरुणा हिला अर्पण केलेली आहे. तिनं खूप कष्ट केलेले आहेत माझ्यासाठी. म्हणजे हा काही आत्मपरोडी वगैरेचा असा काही भाग नाही. खरं आहे ते. एक अशिक्षित मुलगी, तुम्ही म्हणाल अशिक्षित म्हणता, खरं आहे ते. पहिल्या वर्गात नाव टाकलं पण पळून जात जाय घरी. थोडंफार शिकवलं मी, वाचायचं, गाडीच्या पाट्या सहज वाचते, सही करते. आणि तुमच्याशी
इतकी मिसळून राहते की लेखक म्हणून तुम्ही 8-8 दिवस घर सोडून जाता आणि ती नोकरीच्या गावात लहान लहान लेकरं घेऊन राहते. म्हणून ती कादंबरी मी तिला अर्पण केलेली आणि त्याच्यावर अशी एक ओवी लिहिली होती. कोणती ओवी ती? रुक्मिणी म्हणते पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पायाखालच्या विटेला, कारण हा श्रीकृष्ण हा रुसून आलेला, सांगून आला नाही तिला, आणि ती मग त्याला शोधत शोधत पंढरपुरात येते रुक्मिणी होऊन. तर तिला तिथं दृश्य दिसते काय, हा पुंडलिकाच्या विटेवर दोन्ही हात टेकवून कमरेवर उभा. म्हणून त्या विटेला म्हणते ती काय, काय पुण्य केलं पंढरीच्या इट, देव विठ्ठलाचे पाय सापडले कुठं. याच्यात द्वेष आहे थोडासा बायकांच्या मध्ये असणारा, की ज्याला मी शोधत तिथं आली तो मला सापडला नाही आणि तुला गवरा सापडला. तर मी माझ्या बायकोला उद्देशून याच्यातून असं म्हटलेलं आहे की लेखन ही सुद्धा माझ्या बायकोची सोबत आहे, कारण त्या सोबतीनं गेला खूप कष्ट दिलेले आहेत. असो, शेवटच्या भागाकडे तुम्ही शिव्या. इथं माय हे माध्यम फार दुष्टपणानं वापरलं गेलं आहे. मित्रो, आज मातृदिन आहे, जागतिक मातृदिन, आणि त्याचं स्मरण मी असं करतो आहे की आपण किती सहजपणे मायला मधात घालतो शिव्या देताना. तिची कदर करतो आपण? नाही करत. मोठी माणसं आहे तशी, पोरंसोरं आहे तशी, आणि मी काही असा वेगळा नाही. मी फक्त प्रगटपणे शिवी देत नाही, पण एखाद्या वेळेस जर एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या गोष्टीचा फार वैताग आला तर मनातल्या मनात, कारण त्याच्याशिवाय व्यक्तच होता येत नाही. लहानपणचे आमचे भांडणं आठवतात. समजा गिल्ली दांडू खेळायलो, झालं भांडण, ते तिकडून आणि मी इकडून, मग एकमेकाच्या अंगाला हात न लावता एकमेकावर राग काढायचा. मग आणा माय मधात, त्याची माय आपण आणि आपली माय त्यानं. आणि मग काय, मग गिल्ली दांडू खेळू लागलो म्हणून गिल्ली, मग त्यानं म्हणायचं गिल्लीपेक्षा मोठी गोष्ट काय, दांडू. मग आपण इकडे तिकडे पाहायचं, मग तिथे एखादं छकडं उभं आहे की ही छकडं, मग त्याने हे पाहायचं भोवताल एखादी गाडी उभी आहे, गाडी. मग आपण पाहायचं काय गड्या, गोडीर, आणि त्याने हे पाहायचं मग लिंब. असं करत करत गाव येटाळ. मग त्याच्या पलीकडचं माहीतच नसायचं काय, की वाशिम तालुका, अकोला जिल्हा, महाराष्ट्र देश वगैरे वगैरे काय नाही, फक्त एक जग असते एवढं माहीत असायचं. पण हा वरचा आभाळ राहील ना, मग ते आभाळ, मग त्यानं म्हणायचं जग. आत्ता काय राहिलं शेवटी? फक्त एकच गोष्ट असायची आमची याच्यात, की त्याच्यानंतर मग सगळं संपलं. रामाची शेंडी आणि तुळशीची मुळे, इथं तो वाद थांबायचा. तर मायला माध्यम करून अशा पद्धतीच्या कितीतरी शिव्या पण मी वापरल्या नाही, पण काही काही प्रमाणात जिथं मला आवश्यकच वाटलं. हल्या हल्या दुधुदीच्या पहिल्या आवृत्तीमध्ये मी ह्या वापरल्या होत्या, काही म्हणी वापरल्या होत्या आणि शिव्याही वापरल्या, कारण त्याच्याशिवाय व्यक्त होत नाही. एक शिवी तुमचा जो संताप आहे, ज्या प्रमाणात व्यक्त करते, ते व्यक्त करण्यासाठी एक पानभर जरी लिहिलं तरी तसं व्यक्त होता येत नाही. आणि म्हणून
आणि शिवी काय म्हणजे पोरांनाच दिल्या पाहिजे असं काय नाही आहे. अरे शिवी कशाला देतो आपण? रस्त्यानं चाललो, दगडाची ठेस लागली, मायली याच्यात अरे याला दाखवतोच मी आता. मग काय दाखवतो? त्याला उपटायचं, बाजूला फेकून द्यायचं. आमच्या वेटाळात एक ढोरक्या पोरगा होता, मोठा जाली होता, मस्त थोडंसं डोक्यात फरक होता त्याच्या, पण तो ढोरायला बोलायचा. आणि एक दिवस काय झालं की ते ढोरं बाहेर काढले, त्यानं चारायला नाही आलं आणि ते फाटकला गेला, तर ते फाटक कुठंतरी त्याला लागलं आणि मग फाटकालच त्याला शिव्या देत देत त्यानं त्याच्यावर इतकं रट्टे मारले हाताच्या काडीनं, दाखवतोस तुले म्हणून. आणि सगळ्या शिवाय त्या फाटकाच्या मायवर. आमचे बाबाई आऊत हाणताना पण त्यांनी कधी गैरशिवी दिली नाही. मायच्यावर कधी शिवी दिली नाही आणि आम्हाला तर कधीच नाही. अरे इच्छा मायले तर असं बैलाला म्हणायचे. एक शिवी, तशी शिवी मी अजूनही ऐकली नाही आणि ऐकणं शक्यही नाही. इतकी गोड शिवी. नावही सांगतो, शिवी देणारच, कारण ती त्या शिवीची करते आहेत. अर्थात मी प्रत्यक्ष त्यांच्याकडून ती कधी ऐकली नाही, पण कानोकाडी ज्या त्या काळात गोष्टी येत होत्या त्यातून हे मला कळलं होतं. प्रकाश महादेव कुटे ह्याचे आजोबा फकीरा मामा बैलाला, आवताच्या बैलाला शिवी द्यायचे. काय म्हणून? अरे याच्या मायच्या दुधात उमरावती साखर कालवत